₹1 जमीन, ₹1 24,000 चौरस मीटर जमीन फुकट. चला ₹1 795 चौरस मीटर जमीन फुकट पुण्यात मिळतंय. प्राईम लोकेशनला आहे. फक्त तुम्ही सरकारच्या कॉन्टॅक्ट मधले पाहिजेत. तुमचं सेटिंग जबरदस्त पाहिजे. ₹1 फक्त वर्षाला भाडं द्यायचं तुम्ही आणि तुम्हाला 24,000 चौरस मीटर जमीन 100% सरकारकडून मिळणार. हाय का सेटिंग? चला आता ₹1 हे तर जुनं प्रकरण होतं, पण आता तर ₹1 तुम्हाला 795 चौरस मीटर. काढा किती एकर होतंय ते. खैरात वाटली जाते सरकारच्या वतीनं. आणि ज्या गोष्टीसाठी जमीन घेतली जाते तिथं रोज मुडदे पाडले जात आहेत. मुडदे पाडण्याचा कार्यक्रम त्या जागेवरच होतोय आणि सरकार काही करत नाही. का? तर सगळ्यांचं अंतर्गत सेटिंग आहे. मित्रांनो, या प्रमुख विषयावर मी तुमच्याशी चर्चा करतोय. पुण्यामध्ये एरंडवण्यासारख्या प्राईम लोकेशन मध्ये, म्हात्रे पुलाच्या शेजारी, कर्वे रोडच्या शेजारी, डेक्कनच्या एकदम जवळ, सदाशिव पेठेपासून हाकेच्या अंतरावर ₹1 तुम्हाला जर 24,000 चौरस मीटर जमीन 1989 ला मिळाली असेल, आता पण पाहिजे का? ₹1 प्रतिवर्ष भाड्याने. आता सुद्धा सरकारनं तेवढी जमीन दिली. मंत्रिमंडळानं निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. कारण नदीपात्रातून, नाल्यातून परत आता नवीन हॉस्पिटल बांधून रस्ता काढायचा आहे. म्हणून काय खेळ आहे? याच खेळावर चर्चा करायची. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय, मागच्या सरकारने, मागच्या नेत्यांनी ज्या चुका केल्या त्याच तुम्ही चुका करणार का? हा विषय गंभीर आहे, पुण्यातला आहे. तमाम पुणेकर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही तुमचा पेशंट घेऊन येता. तुम्ही तुमच्या माणसाला आरोग्याच्या सेवा पुण्यात द्यायला, तो माणूस जिवंत राहावा यासाठी येता. पण तिथं तुमच्याकडून फक्त पैसे वसूल केले जातात, मुडदा पाडला जातो आणि तुम्हाला हतबल होऊन पैसे भरावे लागतात. हे घडतंय पुण्यामध्ये, घडलंय पुण्यामध्ये, उद्या सुद्धा घडणार आहे पुण्यामध्ये. मी का सांगतोय एवढं? कुठला विषय आहे? या सगळ्या विषयावर सविस्तर चर्चा करू. सर्वांना सप्रेम जय जाऊ. जय शिवराय. नमस्कार, मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत पाठवा. आपलं हे लाडकं युट्यूब असेल, फेसबुक असेल, सबस्क्राईब करा, फॉलो करा, संपर्कात राहा. महत्वाचे विषय असतात, आपण बोललं पाहिजे, आपण एकत्र आलं पाहिजे. आणि या महाराष्ट्राचा आवाज म्हणून शिंदे बोलत राहणार. शिंदे बोलतायत, ज्या मुद्द्यावर बोलणार आहे तो फक्त मुद्दा समजून घ्या. त्या अगोदर मी एक पार्श्वभूमी सांगतो. मी चर्चा करतोय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात. परंतु ही जागा कुणाची आहे? स्मृतिशेष माधव फुले या व्यक्तींनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या उभारणीसाठी स्वतःची जमीन दिली. मी श्रीकांत शिरोळे साहेबांच्या संदर्भातला एक लेख वाचला. समाज माध्यमांवर मी बऱ्यापैकी शेअर सुद्धा केलेला आहे. त्या गोष्टीचे ते साक्षीदार आहेत. माधव फुले आणि श्रीकांत शिरोळे, त्यांचे त्या काळचे सहकारी मित्र खोले, ही सगळी मंडळी एकत्र काम करायची, फिरायची किंवा वावरायची. सन्माननीय खोले साहेब यांचं प्रचंड प्रेम हे मंगेशकर कुटुंबावर होतं. खोलेंचे आणि फुलेंचे नातेवाईक असल्यामुळे त्यांचे नंतर रोटीबेटी व्यवहार झाला आणि नातेसंबंध जुळले. ज्या फुलेंची जमीन होती ती जमीन शासनानं त्या ठिकाणी आम्हाला द्यावी यासाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न झाले
कारण सगळ्यांना माहित होतं खोलेंचे अर्थात अतिप्रेम मंगेशकर कुटुंबावर असल्यामुळं आपलं काहीतरी भरं होईल या अपेक्षेने ते वावरत असत. मंगेशकर कुटुंबावर प्रेम जरी असलं, मंगेशकर कुटुंब दुसऱ्यावर प्रेम करतं का? लता मंगेशकर असतील किंवा हृदयराज मंगेशकर असतील, आता त्यांना या फुलेंच्या जमिनीवर डोळा होता, जमीन तर मिळवायची होती. शिरोळे साहेबांचे आणि मंगेशकर कुटुंबाचे संबंध होते, ओळख होती, परिचय होता. त्यावेळेस सन्मान्य तत्कालीन मुख्यमंत्री हे शंकरराव चव्हाण साहेब होते. शिरोळेंनी शंकरराव चव्हाण साहेबांपर्यंत मध्यस्थी केली, त्यांची बैठक लावून दिली. आणि ज्यावेळेस काय विषय आहे माननीय मुख्यमंत्री महोदय चव्हाण साहेब ज्यावेळेस विचारत होते, त्यावेळेस मी एक गायिक आहे, मोठी गायिक आहे आणि मला तुम्ही मदत करावी अशा पद्धतीच्या भावना घेऊन ही दोन मंगेशकर परिवारातली मंडळी मुख्यमंत्री महोदयांकडे गेले. त्याचे साक्षीदार शिरोळे साहेब आहेत. शंकरराव चव्हाण साहेब म्हणले, तुम्ही गायिका असा कुणीही असू द्या, पैसे घेऊन तुम्ही गाणं म्हणता, तुम्ही फुकट गाणी कुठं गात नाही, परंतु जर तुम्हाला जमीन द्यायची असेल तर मला जो शासकीय अधिनियम आहे त्या नियमांचंच पालन करून मला तुम्हाला जमीन द्यावं लागेल. शिरोळे साहेब लिहितात की त्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. जमीन मिळाली का? सरकारच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकली होती. विषय तिथंच थांबलेला नाही. नंतर सन्मान्य शरद पवार साहेब मुख्यमंत्री पदावर आले. मंगेशकर कुटुंब अर्थात लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर हे लगेच शरद पवार साहेबांकडे गेले. शरद पवार साहेबांनी ती जमीन मिळवून दिली. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला 24,000 चौरस मीटर प्रतिवर्ष ₹1 भाडे 1989 ला शासकीय नियमानुसार. काय करणार म्हणाले होते ते तिथं? लोकांच्या उपचारासाठी, गोरगरिबांच्या अति पैसे जातील आणि मोफत किंवा धर्मादाय आयुक्ताच्या अंतर्गत तिथं आम्ही सर्वांना मोफत उपचार देऊ या धर्तीवर. बाकी सगळा पैसा ते लावणार होते. शंकरराव चव्हाण साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील, यांना माहित होतं की ह्या पैसे घेऊनच गाणं म्हणतात. यांचं गाण्यावर, यांच्या गळ्यावर यांचं प्रेम आहे. गाण्यावर यांचं प्रेम जरी असलं तर ते पैशावर जास्त प्रेम करतात. सद्भावना या लोकांकडे अजिबात नाहीत. त्या कशा? त्याच्या पुढे सांगतो. काही अजून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची होती मध्ये. नंतर विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले. शरद पवार साहेबांनी मदत केली, शंकरराव चव्हाण साहेबांनी मदत केली, नंतर विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा मदत केली. परंतु या सगळ्या जमिनीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या उद्घाटनाला कुणाला बोलावलं गेलं? सन्मान्य अटल बिहारी वाजपेयी साहेबांना. शरद पवारांना निमंत्रण नाही, विलासराव देशमुखांना निमंत्रण नाही, शंकरराव चव्हाण साहेबांना तर अजिबात नाही, द्यायचा प्रश्नच येत नाही. ही मंडळी कुठल्या विचारधारेची आहे? कुठंच लपत नाही. वाजपेयी साहेबांच्या हस्ते त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. म्हणजे त्यांच्या वैचारिक, त्यांनी जो काही करंटेपणा दाखवायचा होता तो त्यांनी पवारांना न बोलवता, देशमुख साहेबांना न बोलवता त्यांनी तो दाखवून दिला. हे सगळं श्रीकांत शिरोळे साहेबांनी लिहून ठेवलंय. माझ्या मनाचं मी काहीच सांगत नाही. त्याच मंगेशकर रिसर्च सेंटर, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि त्यांची ज्या संस्था आहेत ह्या रजिस्टर, सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी परत एकदा 795 चौरस मीटर, त्याचं किती कॅल्क्युलेशन एकर मध्ये होतंय तुम्ही काढा.
परत एकदा त्याच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या पाठीमाग नदी पात्राला लागून तिकडून एक रस्ता यांना हॉस्पिटलकडे आणायचा आहे आणि तिथे इमारत बांधायचे, नाल्यावरून उड्डाणपूल बांधून त्यांना त्या ठिकाणी परत एकदा मोठी इमारत बांधायची, लोकांचे मुडदे पाडायचे आहेत. कारण पैसे जर नाही दिले बॉडी सुद्धा देत नाहीत. आणि काय फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं नाही सांगत, सह्याद्रीची ती बोंब आहे, भारतीची ती बोंब आहे, नोबेलची कुठलंही हॉस्पिटल असू द्या. पुण्यासह महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हॉस्पिटल टाकणं हा एक मोठा व्यवसाय झालेला आहे. 4 डॉक्टर कामाला ठेवायचे आणि तिथून भरमसाठ लाखो पैसे कमवायचे. साधी गोष्ट आहे. ज्या आमदाराच्या पत्नी म्हणजे पीएची पत्नी, ज्या आमदारांच्या पीएच्या पत्नीचा सौभाग्यवती भिसेताईचा, मुख्यमंत्र्यांच्या बहिणीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभारामुळे 20 लाख रुपये भरा, 10 लाख रुपये ऍडव्हान्स भरा, अन्यथा ससून मध्ये घेऊन जा, अशा उर्मट भाषेत बोलल्यानंतर खरं तर आमदारांनी सुद्धा 10 लाख रुपये दिले पाहिजे होते. पैसे कुठे ठेवायचे पण त्यांनी सुद्धा दिलेले नाही. आणि या भिसे कुटुंबाकडे नव्हते, त्यांनी कसे बसे 2-3 लाख रुपये जमा केले होते, ते भरू शकले नाही. शेवटी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, सूर्य हॉस्पिटलमध्ये तिकडं वाकडला घेऊन गेले. बाळ जन्माला आली कारण गरोदर महिला होती, पण आई जिवंत राहिली नाही. आई जागेवर या जगाचा निरोप घेतला. त्या हॉस्पिटलला माननीय मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळामध्ये असा निर्णय घेतात की 795 चौरस मीटर जमीन परत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला 1 रुपया प्रति वर्ष 99 वर्षाच्या करारावर भाड्याने देणार. धर्मादाय आयुक्त अंतर्गत त्या सगळ्या हॉस्पिटलला शासनाने मान्यता दिली. पुलाच्या बांधकामाचा खर्च हॉस्पिटल करणार. सगळ्या राजकीय पक्षाचे सगळे पुढारी या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या आजूबाजूला संरक्षण कवच म्हणून आहेत, सर्वसामान्य माणसाच्या नाही. म्हणजे सरकारमध्ये जर नैतिकता असती तर थेट कारवाई केली असती, या हॉस्पिटलवर परवाना रद्द केला असता. या माध्यमातून आजपर्यंत जेवढे लोक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभारामुळे मृत्युमुखी पावलेत, त्या सगळ्या परिवाराच्या वतीनं मला एवढीच मागणी करायची आहे, या हॉस्पिटलचा धर्मादाय परवाना रद्द करा. सरकारनं ही जमीन परत वापस घ्यावी. मुडदे पाडायला या हॉस्पिटलला देऊ नये. बाप बडाना भैया सबसे बडा रुपयाच इथं आहे. आणि ज्या महिलेचा मृत्यू झालाय, हॉस्पिटलने एक समिती स्थापन केली. डॉक्टर कोण? डॉक्टर घायसास. लक्षात घ्या. चौकशी समितीवर कोण? जोशी, भावे. अपेक्षा कुणाकडून करणार? खऱ्यांकडून. आणि मग चौथे व्यवहारे. पण 3 तर लोक ह्यांचीच आहेत ना, डॉक्टर पण ह्यांचाच आहे. विरोधात रिपोर्ट देतील का? ह्यांच्याच माणसाला हे संरक्षण करणारच ना साहेब. सरकारला रिपोर्ट पाठवणार म्हणे. उर्मट भाषेत बोलतो त्यांचा जो मीडिया पर्सनकडे येणारा माणूस हॉस्पिटलच्या वतीनं, की त्यांच्या नातेवाईकांच्या पैसे नसल्यामुळे किंवा त्यांच्या गैरसोयीमुळे मृत्यू झाला. या सौभाग्यवती भिसेला, त्या गरोदर महिलेला अँब्युलन्स सुद्धा या हॉस्पिटलनं दिली नाही. त्याला तुम्ही 795 चौरस मीटर 800 चौरस मीटरच्या जवळपास जमीन देणार फुकटात 1 रुपया भाड्याने. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी याच हॉस्पिटलवर मागच्या वर्ष 1.5 वर्षात किती कोटी रुपये दंड केला होता, महाराष्ट्राला कळलं पाहिजे. तो वसूल केला का जिल्हाधिकाऱ्यांनी? नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे, हॉस्पिटलचा परवानाही केला पाहिजे. सरकारनं अजिबात पाठीशी घालू नये. सरकारनं मंत्रिमंडळाचा निर्णय बदलावा आणि जमीन वापस घ्यावी, एवढीच एक नागरिक म्हणून, संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता म्हणून आणि एक पुणेकर म्हणून मागणी करतोय.
अन्यथा हे माणसाचे मुडदे पाडायला सरकारच्या परवानगीनं जे हॉस्पिटल चालवतात तिथं चुकीची कामं घडतायत आणि ते घडत राहतील याची वेळीच दक्षता घ्यावी. एकाला वाईट काही जण म्हणतायत, एखादी घटना घडली म्हणजे संपूर्ण हॉस्पिटल प्रशासनाला दोष देण्याचं काहीच कारण नाही. पण याच्या अगोदर इतक्या घटना घडल्यात, फक्त ते उजेडात आले नाहीत. याचं फक्त आत्मपरीक्षण करावं. आणि पैशासाठी इतकं छळतात, साध्या ऑपरेशनला सुद्धा लाखो रुपये खर्च होतात, पैसा जातो कुठं याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. कुठल्याही राजकीय पक्षांनी पाठीशी घालू नये एवढीच माफक अपेक्षा. घ्या जमीन वापस, अजिबात सुट्टी देऊ नका, सरकारनं निर्णय बदलावा एवढीच हात जोडून विनंती आहे. बाकी सरकार ठरवणार. जय शिवराय.